अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायला मालवण जेट्टी इथे। हे बघा हे जेट्टी आहे, इथून आपल्याला किल्ल्यावरती जावं लागेल बोटनी। तर चला आज जास्त रश नाही आहे कारण सध्या ऑफ सीझन असल्यामुळे रश खूप कमी आहे। तर चला आपण आता किल्ल्यावर जायसाठी आपापली तयारी करूया। गोइंग टू राजकोट किल्ला। ला 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 ला। छोटे छोटे रोड आहे इकडे आणि लंबे लंबे झाड। वाव वाव वाव, म्हटलं ना मी आपण तिकडे होतो तिकडून इकडे रेडवाला दिसत होते किल्ला असेल म्हणून राजकोट किल्ला। याले विचार करू पुतळा कुठे पडला म्हणून। असं ते राजकोट किल्ला। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायला थोडा वेळ असल्यामुळे आपण आलोय राजकोट किल्ल्यावरती, जिथे आत्ता काही महिन्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खाली खचली होती थोडं। तर तिथे बघायसाठी म्हणून आलोय आपण, पण तेव्हापासून बंद करून ठेवलं आहे इथे आतमध्ये। आता आपल्याला जाऊ देणार नाही वरती वगैरे, तर आपण इथूनच व्हिडिओ घेऊया। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायचा जो प्लॅन होता तो आपल्याला काही कारणास्तव कॅन्सल करावा लागला, कारण तिथली जे बोट असते आपल्याला घेऊन जाणारी, क्राऊड जास्त नसल्यामुळे ती काही भरू शकली नाही, त्याच्यामुळे बोट कॅन्सल झाली आणि आपलं किल्ल्यावरती जाणं कॅन्सल झालं आहे। तसं त्यांनी सायंकाळपर्यंत सांगतो म्हणून बोलले आहेत, जर आपलं कन्फर्म झालं तर आपण तिकडे जाऊ, पण तोपर्यंत आपण आलो आहे तारकर्णी बीचला। तर तोपर्यंत इथे एन्जॉय करून घेऊया। जेवण वगैरे आम्ही करून टाकलं कारण वेळ होता भरपूर त्याच्यामुळे, आणि आता आलो आहे बीचवरती। तर चला थोडंफार बीचवरती एन्जॉय करून घेऊया आता। तुम्ही विचारात पडले असाल आम्ही असं मुखडा गम लावणं म्हणून, तर आम्ही आज कोकणामध्ये आहो ना म्हणून आम्ही मुखडा लावलो, तुम्ही बघू शकता।
बघा मित्रांनो, आपल्याला जिवंत शंख मिळालेला आहे. हा बघा, हा समुद्रामध्ये मिळालेला आहे आपल्याला आणि हा मुवमेंट करून राहिला आहे बघा. हे बघा, आपण हात जवळ नेल्यास तो काटा मारण्याचा प्रयत्न करतोय बघा. जिवंत शंख आहे हा, हातामध्ये मी पकडलेला आहे. मी समुद्रामध्ये खेळत असताना हा मिळाला मला. तर चला याला सुखरूप आपण समुद्रामध्येच वापस सोडून देऊया आता. तर मित्रांनो, तारकर्ली बीच फिरून झाल्यानंतर तिथे परिपूर्णपणे एन्जॉय केल्यानंतर आपण आलो आहे आता मालवण जेट्टीला. इथे आपण फिश मार्केट भरतो आहे, हे बघा. तर फिश वगैरे घ्यायसाठी आलो आहे आपण आणि स्वतःच्या कारनेच आपण इथेपर्यंत पोहोचू शकलो आहे कार चालवत. तर चला बघूया मार्केटमध्ये. हे डोळी का काय? हो, अच्छा. हे कोणत्या कंपनीची आहे? हे पापलेट सेफ्टी एवढी हिपोली. प्लेन आहे ही. एक असं हातात पकडू का मी असं? फक्त सोडू नको. भाऊ हे झिंगे आहे ना? पापलेट म्हणजे ते छोटी पाप. हे काय? फिश